नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अंड्याची रेसिपी दाखवणार आहे. अंड्याचा अंडा घोटाळा दाखवणार आहे. अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी आजची रेसिपी बनणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. सध्या तर सगळ्यांनाच हेल्दी आणि प्रोटीनयुक्त खायचं असतं, पण रोज रोज हेल्दी आणि प्रोटीनयुक्त काय बनवायचं? तर हा अंडा घोटाळा नक्की एक वेळा ट्राय करा. आणि जे अंडेप्रेमी आहेत त्यांना तर हा घोटाळा नक्कीच आवडणार आहे. यासाठी मी 3 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी करून घेऊया. तव्यामध्ये मी बटर घातले, एक बारीक कापलेला कांदा घातलाय. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी कलर चेंज होईपर्यंत इथे मी कांदा परतून घेणार आहे. थोडंसं बटर मी अजून घातलंय. कांद्याचा कलर बघा ट्रान्सपरंट झालाय. परतून घेऊया. आता बारीक कापलेला लसूण घातलाय मी. एक मिरची बारीक कापलेली. लसूण आणि मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. कांद्याचा कलर बघा गुलाबी झालाय. आता त्यात मी एक बारीक कापलेला टोमॅटो घालते. टोमॅटो सुद्धा आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे. या प्रकारे टोमॅटो परतून झालाय आपला. 1 टेबलस्पून मिरची पावडर घातली मी, हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ. मसाले आता आपण परतून घेऊया. इथे मसाले आपल्याला स्मॅशरने एकसंध करून घ्यायचे आहेत. टोमॅटो सुद्धा स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि आता मी थोडंसं पाणी घातलंय यात. आता मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अगदी बघा मसाला एकसंध झालाय, मस्त स्मॅश झालंय सगळं. आता थोडंसं पाणी मी ते घातलंय. आता कमी गॅसवर हा मसाला आपण शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिटं. आता मी इथे अंडे किसून घेते. बॉईल अंडे घेतलेत मी आणि थोडी जाड किसणी घ्यायची आहे आपल्याला. आता मी इथे 3 अंडे किसून घेते किसणीने. अंडे किसून झाले माझे. आता आपण मसाल्यामध्ये अंडे परतून घेऊया. अगदी मसाल्याची त्याला बघा कोटिंग आली मस्त. आता अंडे मसाल्यामध्ये आपण शिजवून घेऊया. अगदी 5 ते 6 मिनिटं मी कमी गॅसवर इथे मसाल्यामध्ये अंडे शिजवून घेणार आहे. थोडंसं बटर मी ते घातले. आता 2 ते 3 मिनिटं माझे झालेले आहेत. कोथिंबीर घालूया. आणि मिक्स करून घेते मी आता. आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. हलकंसं बघा त्याला वरती तेलसुद्धा सुटलेलं आहे. अंडे मसाल्यामध्ये किसल्यानंतर अगदी 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. अगदी बघा त्याला मसाल्याची किती छान कोटिंग आलेली आहे आणि एकसंध झाला आहे. आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे मस्तच. आता बटर घातले मी तव्यात. आता मी अंडं फ्राय करून घेते. हळूवारपणे अंडं सोडायचं आहे आपल्याला. आपल्याला हाफ अंडं फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी पलटी करायचं नाही. अगदी 2 ते 2 मिनिट मी आता अंडं एक साईड फ्राय होऊ देणार आहे. आपला अंडा फ्राय हाफ अंडा फ्राय तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा चमचमीत आणि चविष्ट असा हा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. मस्तच. तर नक्की करून बघा. अगदी वेगळी रेसिपी आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माझ्या
नवीन नवीन रेसिपी बघत राहा. तुम्ही हा अंडा मसाला चपातीबरोबर, पावबरोबर किंवा फुलक्यांबरोबर एन्जॉय करू शकता. मस्तच.